आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे धनत्रयोदशीचा दिवस आणि वार आहे शनिवार आणि आजचा दिवस सगळ्यांना सुख समृद्धीचा, आरोग्याचा, भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर बघा, सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बघा, आज धनत्रयोदशी दिवशी न विसरता सगळ्यांनी घरामध्ये इथे एका ठिकाणी दिवा लावायचा आहे। आज बघा, आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। आज धन्वंतरी पूजन देखील केलं जातं। धन्वंतरी म्हणजे साक्षात देवांचे ते वैद्य आहे। समुद्र मंथनामधून जी 14 रत्न बाहेर आलेली त्यामधूनच एक रत्न बाहेर पडलं, ते म्हणजे धन्वंतरी देव हातामध्ये अमृताचा कलश घेऊन ते प्रकट झाले होते आणि तेव्हापासूनच आयुर्वेद त्याचबरोबर वैद्यकशास्त्राला महत्त्व देण्यात आलं। त्यामुळे बघा, आजच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरींचे पूजन केले जाते। आणि बघा, या दिवशी घरामध्ये जे काही धनधान्य आहेत, सप्तधान्य किंवा पाच धान्य, त्यांचं पूजन देखील केलं जातं। त्यामुळे बघा, तुमच्या देवघरामध्ये तुम्ही 5 प्रकारचे धान्य जे आहे एखाद्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यांमध्ये भरून त्यांचं पूजन करा। धन्वंतरींचा फोटो असेल तर तो पण तुम्ही देवघरामध्ये त्याचं पूजन करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, गूळ आणि धण्यांचा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये ठेवायला विसरू नका। भले तुम्ही पूजन करू नका, पण गूळ आणि धण्यांचा नैवेद्य नक्की तुम्ही देवांना अर्पण करायचा आहे। आणि बघा, ओम धन्वंतरी देवे नमः, धन्वंतरी देवे नमः या मंत्राचा जप तरी तुम्ही आज करायचा आहे। आणि त्याचबरोबर बघा, आज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये एक दिवा लावायचा आहे। आता हा दिवा लावण्याच्या आधी देवघरामध्ये मुख्य दिवा लावा, देवघरामध्ये पणत्या लावा, म्हणजे एक तरी पणती तुम्ही देवघरामध्ये लावा। तिथे बघा, धन्वंतरींचा फोटो असेल तर त्याचं पूजन करा, त्यांना अष्टगंध फुलं ही अर्पण करा। किंवा फोटो नाही आहे तुमच्याकडे तर काय करा, धान्य घ्या, 5 धान्य घ्या किंवा सप्तधान्य घ्या आणि त्यांचं पूजन तुम्ही आज देवघरामध्ये करा। जी नाणी असतात तर ती घ्या, 1 रुपयाची नाणी घ्या किंवा जी कोणती नाणी आहेत तुमच्याकडे ती एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि त्याचं पूजन तुम्ही आज अवश्य करायचं आहे। धनधान्याचं पूजन आज केलं जातं। त्यामुळे देवघरामध्ये अशा प्रकारे 5 किंवा 7 प्रकारचे धान्य घ्या वाटीमध्ये, त्याचबरोबर नाणी घ्या आणि असं जे तुम्हाला गूळ आणि जे धणे आहेत त्यांचा नैवेद्य दाखवून हे पूजन करायचं आहे। धनधान्याचं पूजन करण्याला आज विशेष महत्त्व आहे। धन्वंतरींच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर बघा, धन्वंतरी हे देवांचे वैद्य होते आणि समुद्र मंथनामधून ते प्रकट झालेले आहेत। धन्वंतरी देव हे साक्षात विष्णूंचं रूप आहेत आणि त्या दिवसापासूनच म्हणजे जेव्हा ते प्रकट झाले धन्वंतरी देव, तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस समजला जातो। आणि त्यामुळे बघा, आयुर्वेद किंवा वैद्यकशास्त्राला महत्त्व देण्यात आले आणि त्याचा प्रसार हा करण्यात आला। आणि त्यामुळे आजच्या दिवशी आयुर्वेदिक ज्या काही वस्तू आहेत त्यांचं देखील पूजन केलं जातं। ज्या जडीबुटी आहेत किंवा ज्या आयुर्वेदामध्ये औषधामध्ये विशेष करून ज्या गुणकारी वनस्पती आहेत त्यांचं देखील पूजन केलं जातं। त्यामुळे बघा, आज तुम्ही थोडीशी तुळस जी असते तर त्याचं देखील पूजन करा। ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्यांचं पूजन तुम्ही करू शकता। हळद जी आहे तर ती पण गुणकारी असते, तिचं पण तुम्ही म्हणजे हळदीच्या जे गाठी असतात किंवा हळकुंड आहे, तुळस आहे, हे पण तुम्ही एखाद्या वाटीमध्ये भरून त्यांचं पूजन करू शकता। कारण बघा, आयुर्वेदाचं किंवा आयुर्वेदामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्यांचं देखील पूजन करण्याला आज विशेष महत्त्व असतं। तर या काही छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघा, यानंतर असं पूजन केलं आपल्या धनधान्याचं, त्याचबरोबर आपल्याला असा हा दिवा देखील लावायचा आहे। वर्षातून फक्त धनत्रयोदशी दिवशीच असा हा दिवा लावला जातो। त्यामुळे बघा, सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, आज तुम्हाला असा दिवा न विसरता लावायचा आहे। आता बघूया आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, कणिक घ्यायची आहे आणि मीठ न टाकता हा दिवा मध्यम आकाराचा बनवायचा आहे। गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे, मीठ टाकायचं नाही। आणि दिवा बनवल्यानंतर 2 मुटके बनवायचे, म्हणजे थोडंसं पीठ हातात घ्यायचं आणि थोडंसं ते प्रेस करायचं आणि अशा प्रकारचे 2 मुटके दिव्याच्या शेजारी आपल्याला ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे हा दिवा बनवून घ्यायचा आहे। त्यामध्ये सिंगल वात टाकायची आहे। या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं
किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर घराची जी दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे. दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि बघा, दिवा प्रज्वलित करत असताना एखादी डिश घ्या, त्यावर तांदूळ ठेवा आणि हा दिवा त्यावर ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून वात दक्षिणेकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे. आणि बघा, अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ जे आहेत तर ते आपल्याला टाकायचे आहेत. त्याचबरोबर 2 काळ्या मिरी आणि 1 रुपयाचं नाणं एवढ्या वस्तू फक्त आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि बघा, तिथे आपल्याला उभे राहून दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून यमदेवांची प्रार्थना करायची आहे आणि यमराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सगळ्यांचं रक्षण होऊन अपमृत्यूचा धोका हा टळावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगते असा हा दिवा का लावायचा. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजनाबरोबरच आपल्याला आज संध्याकाळी धनत्रयोदशीला यमदीपदान करायचे असते. म्हणजे यमासाठी दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यमासाठी जर आपण दिवा लावला दक्षिणेकडे तोंड करून तर घरामध्ये अपमृत्यूचा धोका टळतो. म्हणजे अकाली मृत्यूचा धोका हा दूर होतो आणि यमराजांची कृपा होते. आणि बघा, आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचे संकट येत नाही. त्यामुळे आजच्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी हा दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी 7 ते रात्री 10 10:30 पर्यंत तुम्ही हा दिवा लावायचा आहे. सकाळी हा दिवा लावायचा नसतो. हा संध्याकाळी 7 नंतर आपल्याला आज शनिवारी लावायचा आहे. आणि विशेष म्हणजे बघा, आज शनिवार आहे आणि आज धनतेरस आहे. त्यामुळे बघा, आणि वर्षातून एकदाच करण्याचा हा उपाय सेवा असते. त्यामुळे आज सगळ्यांनी ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. इतर कोणत्याही दिवशी वर्षभरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जात नाही. पण आजचा दिवस फक्त जो आहे वर्षातनं एकदा येणारा धनतेरसचा दिवस, या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून यमराजांसाठी दिवा लावला जातो. कारण मृत्यूची देवता ही यमदेवता असते आणि यमदेवतेची प्रार्थना करून आपल्या घरातील अपमृत्यू हा होऊ नये किंवा अकाली मृत्यू कोणाचा होऊ नये यासाठी हे यमदीपदान केले जाते. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. असा हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा आहे. दिव्याची पूजा करायची आहे आणि घरातील सगळ्यांनी दक्षिणेकडे तोंड करून असा नमस्कार हा करायचा आहे. त्याची एक कथा आहे, मी तुम्हाला सांगते. एकदा यमराजाने आपल्या दूताला प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले, पण हे करत असताना असा प्रसंग घडला आहे का ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले आहे, तुम्हाला दुःख झाले आहे? थोडा विचार करून दूत म्हणाले, एक प्रसंग असा आठवतोय आम्हाला की पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला खूप दुःख झाले होते. एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह 4 दिवसापूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंद होता. पण हा आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आत त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली. आणि बघा, नुकतेच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. तोच दूत म्हणाले, महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही आणू नका आणि यासाठी काहीतरी तुम्ही करा. विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि
माझी प्रार्थना करून अशा प्रकारे दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर अपमृत्यूचा प्रसंग कधीच येणार नाही. आणि तेव्हापासून अशी प्रथा पडली. धनत्रयोदशी दिवशी यमदीपदान हे केले जाते आणि वर्षातून फक्त या एकाच दिवशी यमदीपदान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आज शनिवारी धनत्रयोदशीला संध्याकाळी 7 नंतर सर्वांनी यमराजांसाठी असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, घराच्या दक्षिण दिशेला गॅलरी असेल, खिडकी असेल, थोडीशी मोकळी जागा असेल तर नक्की असा तिथे दिवा लावायचा आहे. घराच्या दक्षिण दिशेला अजिबात जागा नसेल तर घराच्या बाहेर अंगणामध्ये वगैरे देखील तुम्ही किंवा दरवाजाच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून दिवा लावला तरी चालेल, पण अवश्य दक्षिणेला तोंड करून असा दिवा लावा. आणि बघा, दिवा लावत असताना दिवा चुकूनही आपल्याला फक्त जमिनीवर ठेवायचा नाही. एखादी डिश घ्या, त्यावर तांदळावर तो दिवा ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा, याच्यातील सगळं साहित्य, तांदूळ वगैरे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. आपल्याला घरामध्ये ते ठेवायचे नाही. नक्की आज शनिवारी सगळ्यांनी यमराजांसाठी दीपदान हे करायचं आहे. आज संध्याकाळी शनिवारी 7 नंतर तुम्हाला हे दीपदान करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आज सगळ्यांना हा उपाय करता येईल. धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.